हर हर महादेव, हर हर महादेव. मी काय म्हणतो गायत्री, खुश आहेस ना? होय, घर खूप मोठं आणि छान आहे. माणसं देखील चांगली आहेत. आणि मुलगा? पण तुझं लग्न कोणाशी करणार होते? ठाव नाही. लोक याच्यात पोरगी आहे म्हणून, पण आता समज थांबला आहे बघ. लोक खुळे आहेत आणि मलाच खुळी समजतात. लोक तुला खुळा समजतात हे मीही समजू शकतो, पण तुझ्या घरातलेही तुला खुळा समजतात हे मला काही समजत नाही. अरे कवा कवा मला बी समजत नाही बघ. बर ते जाऊ दे, आपण लई विचार करायचा नाही. मला तर वाटलं तुझं लग्न करूनच सगळे शांत बसतील. मला बी असं वाटायचं, पण आता समज संकट टळले म्हणायचं. जेव्हा मी विचार करत होतो तेव्हा मला असं वाटलं की तू मुंडावळ्या बांधून उभा आहेस, समोर नवरी मुलगी आहे आणि मी अक्षता टाकत आहे. आर गुंडप्पा, जरा जे फक्त माझ्या लग्नाचा विचार करत होते, तू तर माझं लगीन लावून अक्षर टाकून मोंगा झालास की. एवढ्या मोठ्या घरातले असून सुद्धा स्वतः शेतीमध्ये लक्ष घालता, हे कौतुकास्पद आहे बघा. अय्यो, सेवकांवर सगळं सोपवून चालत नाही बघा. आमच्या आप्पांकडूनच शिकलोय हे सगळं. वा, या ना. दाखवलं बरं घर. आवडलं का आमचं छोटस घर म्हणतो मी. मुलीला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा म्हणतो मी. गणेश, विचार काय विचारायचं असेल तर. हो. नाव काय तुमचं? गायत्री. स्वयंपाक येतो ना? हो हो हो, अगदी उत्तम स्वयंपाक करता येतो. सगळं येतं हो. वा, तुमचा वाडा कुठे आहे? मी काही चुकीचे विचारले का? नाही नाही, सांग ना गायत्री. आपण राहतो कुठे, आपलं गाव कुठलं आहे? अक्कोळ. अक्कोळ गावात आम्ही आलो होतो की. खरं तर यायलाच हवं होतं, पण यायचं नाही का? कधी आला होता आता म्हणतो मी. ते आमचे सेवक आले होते बघा तुमच्या घरी, तेव्हाच आलो होतो आम्ही. यायला हवं होतं बघा तुम्ही. आता योग येईलच की. पण आमचे सेवक फार तुमचं कौतुक करत होता बघा. तुम्ही त्याला भेट म्हणून सोन्याचं ताट वाटी दिलं की. आता आला होता बघा तुमचा सेवक निरोप द्यायला. त्यावेळेस बोलला होता सोन्याच्या ताटाबद्दल, पण मी नाही दिलं बघा सोन्याचं ताट. अहो, असं काय करत आहात? मी काय म्हणते, आपण केशवलाच बोलवूया का? केशव, केशव जी, यांनीच तुला सोन्याचं ताट वाटी दिलं होतं ना रे? वय बर, जा तू वय. मला तर काही समजत नाही बघा. पण मला सगळं समजत आहे.
मोठ्या माणसांचं हे असंच असतं, देतात आणि लगेच विसरून जातात बघा. बर, जे काय असेल ते असेल, पण आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. तुझं काय मत सरस्वती? मलाही पसंत आहे, गुणी आहे. बाकी गणेशला काही बोलायचे असेल तर? नाही नाही, मला काही बोलायचं नाही. तुमच्या मताशी सहमत आहे बघा मी. तुम्हाला काही अडचण वगैरे? नाही नाही, आम्हाला काय अडचण. रुक्मिणी, नाही नाही, अडचण नाही. ठीक आहे, तर एखादी तारीख ठरवतो आणि तुम्हाला लवकरच कळवतो. ठीक आहे. बाकी काही म्हणतो मी. ते बोलू की निवांत आता? ठीक आहे. या की या, बसा. गायत्री बस. मला खात्री आहे जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा असंच दिसेल मला. नाही र. नाही म्हणजे तुम्हाला लग्नाला बोलवणार नाहीस की काय? अरे गुंडप्पा, मी लगीनच करणार नाही तर बोलवायचं न बोलवायचं विषयच येत नाही. आता नाही करणार पण कधीतरी करशीलच ना. नाही, कधीच नाही करणार. मोठा झाल्यावर पण? मोठा झालं बी नाही करणार. असं थोडीच असतं बाळू. मोठा झाल्यावर सगळ्यांना लग्न करावं लागतं. पण मी नाही करणार. का? का ते ठाऊन आहे, पण मी लगीन करणार नाही हे तर खरं आहे. अरे घरचे गप्प बसतील का? आताच तुझं लग्न लावून द्यायला निघाले आहेत. तू म्हणतोय ते बी बराबर आहे. काहीतरी करायला पाहिजे. काय करणार? अजून ठरवलं नाही. काहीतरी करन मी. काय तर ठरवायला लागेल. या, तोंड गोड करा म्हणतो मी. गणेश, अप्पा, कसला विचार करताय? चला, जेवणाचे ताट केले आहे. अयो, जेवणाचं ताट राहू दे वैजंता. त्या मल्लप्पाकडे सोन्याचं ताट कुठून आलं याचा विचार करतोय मी. आता विचार करून काही होणार आहे का? आणि सोन्याच्या ताटापेक्षा लग्नाचं काय झालं त्याचा विचार करा. नाहीतर भाऊजी आपल्या नाकावर टिचून त्या मोठ्या लोकांची सोयरीक जुळवतील. अयो, मी आता तात्याला बोलावणे पाठवले आहे. त्याला पाठवणार आहे तिकडे, मग कळेल काय झाले ते. अय्यो, हेनरी, आपण बाळूकडून काही माहिती काढूया का? तुम्ही प्रत्येक वेळी बाळूलाच का मध्ये घेत असता?
त्याची काही चूक नसताना. अय्य पंच मला बोलवलं का? यालास अय्यो किती उशीर तर त्या बोलावलं की पटकन येतच अरे बाबा. लागले चालू की. बर बोला, काय काम काढलं आहे? अय्यो काल मल्लप्पा लक्ष्मणप्पांकडे गेला होता. हा, तिकडे जायचे आणि काय झाले ते मला येऊन सांगायचे. अय्यो अय्यो लागलीच जाऊ का? पुढच्या महिन्यात आता. मूर्ख, आताच जायचं हो का? वय वय जातो जातो. आता जायचं का? कधी जायचं? अय्यो हेनरी, तुम्हाला खरंच काही माहिती नाही ना की माझ्या पुढे माहिती नसल्यासारखं आव आणताय? अय्यो एजंता, खरंच मला माहित नाही. मला माहित असतंय तर सगळे सांगितले नसते का तुला वैजंता. गुंडू, तू काय बोलत होता बाळू बद्दल? त्याची काही चूक नसताना तुम्ही त्याला मध्ये मध्ये का घेता? त्याची चूक नाही? तुला काही माहिती नाही त्याच्याबद्दल. तो बाळू तुझ्या आप्पांना खूप त्रास देतो. नाही, तो बाळू चांगला आहे. गुंडू गप्प बसा. एक आधीच मला 5 विषयामुळे डोकं उठलंय, त्यात बाळूचा विषय नको. अय्यो बरं मी जरा जाऊन येऊ का? गणेशा, मला एक सांग, तुला मुलगी पसंत आहे ना? हो. मलाही पसंत आहे. सुंदर आहे, गुणी आहे. पण त्यांच्याकडे बघून ते मोठ्या घरातले वाटत नाहीत. अहो साधी राहणी की हो त्यांची. अहो पण लग्नाची बोलणी करायला कुणी असं येतं का? हत्ती नाहीत, घोडे नाहीत. मलाही थोडं विचित्रच वाटलं बघा, पण कदाचित त्यांची तशी पद्धत असेल असं म्हणतो मी. नक्की ना? नाहीतर आपण फसले जायचो. अयो काही काय बोलत आहात तुम्ही? अहो माणसं बघितली की आपण त्यांच्याकडे बघून ते असं काही करतील असं वाटतं का? अव्वा, मलाही ते लोक फार साधे आणि प्रामाणिक वाटले बघ. ते फसवतील असं वाटत नाही मला. ठीक आहे, जे असेल ते असेल. पण तुम्ही बाकी काही बोलणी केली नाहीत. त्यांना तिथी सांगताना आपल्या अपेक्षा सांगायला हव्यात. अयो मला असं वाटतं की तुम्हाला जे काय सांगायचं आहे ते मला सांगा की मी लागलीच केशवकडे निरोप पाठवतो बघा. म्हणजे असं बघा, लग्न काही साधं सुद्धा करायचं नाही. आपल्या घरातलं हे पहिलंच कार्य आहे, तेव्हा ते अगदी थाटामाटातच व्हायला हवं. आपल्या गणेशाला काय सोनं घालायचं ते आपण ठरवू, पण त्यांनी मुलीला सोन्याने मडवून पाठवायला हवं. 50 गाड्या धान्य हवं. त्याशिवाय आपले जे पाहुणे येतील त्यांचा मानपान करायला हवा. पंचक्रोशीत आमंत्रण द्यायचंय आणि सगळ्यांच्या जेवणाचा खर्च देखील त्यांनीच करावा. अव्वा, हे जरा अतिच नाही होते का? अरे लग्न म्हटल्यावर एवढं होणारच. जे लोक सेवकाला सोन्याचं ताट देतात त्यांच्या दृष्टीने हा खर्च काहीच नाही. पण तरी लग्नासाठी इतका खर्च ते पटत नाही बघ मला. तू गप्प बस म्हणते मी. तुला यातलं काही समजत नाही. तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते करा. बरं मी जाऊ का? लवकर ये रे गणेशा. हा तर मी काय बरं म्हणत होते, तुम्ही हे सगळं त्यांना कळवा, मग नंतर अडचण नको. अयो काहीच अडचण येणार नाही बघ सरस्वती. महादेवावर विश्वास राहू द्या. आणि हो, हा काही हुंडा नव्हे, हा मान आहे. ते लोक हे सगळं करू शकतात म्हणून आपण सांगतो आहोत. बर, त्यांची काही हरकत नसणार बघ. मग जवळची एखादी तिथी ठरवून त्यांना तिथी आणि अपेक्षा कळवून टाकू. ठीक आहे. बाळू,
अरे इथं काय करत आहेस? हा नाही बसलो आहे. अरे का वादानं उडकतो आहे तुला? आहे तुझी वाट बघत आहे. चल की घरला. मी आता सांच्याला तुझा सांग चला. तवर काय करणार आहेस? काय नाही इथंच बसणार आहे. बाळू अरे असं का वागत आहेस? आहे तुझी वाट बघत आहे. तिला तुझी काळजी लागली आहे. चल की घरला. मी मागणं येतो तुझा. का काय काम आहे का? नाही मग आताच्या आता घरला चल. आईनं सांगून धाडला असेल. तू काय ऐकायचं नाही. चल. भाऊ भाऊ गप्पा मारत आहे वाटतं. होय तुला काय अडचण आहे का? म्या काय केलं रे बाळू? तवा आपा वाकड्यातच बोलतो मला. तुला नसत्या चौकशा लागतात ना मग म्हणून. नसत्या चौकशा नाही रे बाबा, काळजी आहे म्हणून बोलतो म्या. काळजी ऐकलं का मी माझा? आता का गप असायचं नाही? आणि तू कोणाच्या बापाचं ऐकत नाहीस. चल ना तात्या जातो. घरची समधी वाट बघत आहे. हा? वाट बघत आहे म्हणजे भांडणं करून आला काय तू? नाही नाही असं झालं होतं न सांगता. असं होय, मला वाटलं लग्नाचा इशे निघला आणि भांडून आला काय. आलाच का माझ्या लग्नावर? म्हणजे लग्नाचा इशे निघल्यावर आवडत नाही का तुला? नाही लय आवडतंय. असं का बोलतो रे बाळू? मला तर लय वाटतं बघ तुझं लगीन होऊन जावं. लय काळजी रे तुला समध्यांची. अरे असते बाबा काळजी. गावात राहायचं म्हणजे गाववाल्यांची काळजीच करावं लागते. आणि लगीन म्हणलं ना तर मला समध्यांचं होऊन जावं असं वाटतं. पण माझ्या आणि माझ्या लग्नाची काळजी करू नकस, आधीच सांगून ठेवतो. नाहीतर माझं लगीन राहू दे, तुझं लगीन व्हायचं ना आयुष्यभर. हे बाळू, किती वेळा सांगितलं तुला लग्नाविषयी असं बोलत जाऊ नको बाबा. हे तुझं सबूत मागे घे रे. माझ्या लग्नावर बोलशील का? नाही बोलत भाऊ, नाही बोलत. सबूत मागे घे. हा ध्यान ठेव, परत बोलशील बिलशील. अरे नाही बोलत बाबा, आता काय जीव घेतो काय? ए भीमा जा रे त्याला घेऊन जा. अरे घरची वाट बघत आहे ना. हा? जा बाळू जा. ए तू सांगायची गरज नाही हा? आमचा आम्ही जाऊ. जा जा बाबा जा. चल भीमादा. होय तात्या जातो र. जा रे बाबा जा. अरे बाबू, याला काय बोलायचं म्हणलं तर ह्यो लग्नावूनच धमकी देतो. जोगी दिसतो विचित्र, त्याला तीन नेत्र, चर्म वेगळे, नाही वस्त्र, नंदी तुझा मित्र. हर हर महादेव, हर हर महादेव. मी काय म्हणतो गायत्री, खुश आहेस ना? होय घर खूप मोठं आणि छान आहे. माणसं देखील चांगली आहेत. आणि मुलगा? म्हणजे पसंत आहे म्हणायचं. अहो सगळं सगळ्यांना पसंत आहे. पण आपली परिस्थिती त्यांच्या नजरेतून सुटली असेल असं मला वाटत नाही बघा. हे बघ रुक्मिणी, त्यांनी गायत्रीची ओटी भरून डोक्यावर अक्षता टाकल्या का नाही? तू सुरुवातीपासून बडबडत आहेस, पण महादेवानी सगळं काही घडवून आणलं का नाही म्हणतो मी. अहो म्हणून काय आपण विचारच करायचा नाही का काय म्हणते? कर, विचार कर, पण काळजी करू नकोस. महादेव सगळं काही ठीक करतील. अहो सगळं काही देवावर सोडून चालत नाही म्हणते मी. सोन्याच्या ताटाचा मुद्दा अजून त्यांच्या डोक्यात तसाच आहे बघा. म्हणजे आपण अजूनही श्रीमंत आहोत असंच त्यांना वाटतंय. काळजी करू नकोस, महादेवाच्या मनात आहे तेच होणार. तुला काय वाटतं गायत्री? तुम्हाला जे वाटते तेच बघा. म्हणजे लग्न होणार असंच वाटतं तुला? चला, हर हर महादेव. बाळू अरे जरा शाण्यागत वागत जा की. आता मी काय केलं आहे,
जाताना सांगून जात नाहीस, बोलवायला की परदेशी येत नाहीस. असं काय करतोयस बाळू? कुठं काय केलंय? अर्धेवर तर बसलो होतो की. तसं नाही बाळू, घरच्यासनी आपली काळजी असते. आपण बी जबाबदारीनं वागाय ना ग का? सांग बघू. होय, म्हणतो आहेस ते बराबर आहे. बाजूला किती बी आणि काय बी बोलला तरी त्याचा जीव आहे तुझ्यावर. मला ठाव आहे तर तुझा सारखा सारखा विचार करत असते बघ. अरे तू मस्ती कोणाला माझा त्रास व्हाय ना ग, म्हणून मी सारखं बाहेर असतो या. अरे पण सांगून जा, एवढंच मत आहे आयचं. होय, समजलं. हा, तुझ्याच्या वागण्यामुळेच घरचे तुझ्यासाठी वेगळा विचार करत आहेत असं वाटतं. वेगळा विचार म्हणजे समजा मला काय ठाव नाही, पण तुझ्यासाठी वेगळा विचार करायचा सुरू आहे त्यांचं. अरे काय ते नीट बोल की. मलाच ठाव नाही तर काय सांगणार? माझ्या कानावर आलं तेवढं मी सांगितलं. खरं का? का माझ्या बसंगायला पोतो आहेस? नाही बाबा, खरंच सांगतो हाय. काय विचार केला असेल? चांगला विचार केला असेल. चल